वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरन्नित्यं महापातकनाशनं विघ्नेशं विघ्नहर्तारं पार्वती हृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं तं यजाम्यहम्। नमस्कार मंडळी, येणारा आठवडा दिनांक 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करतो की जे आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत कृपया त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून त्यांना आपोआप मिळेल। तर सुरुवात करूया येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना। दिनांक 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2026 मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य। मेष रास या काळात चंद्राचा प्रवास धन कर्म आणि लाभभावातून होत असल्यामुळे मन आणि कृती यामध्ये ताळमेळ राखणं महत्त्वाचे ठरणार आहे। सूर्य बुधयोग विचारशक्ती संवाद कौशल्य व निर्णय क्षमता वाढवणारा आहे। चंद्र शनी दृष्टीसंबंध जबाबदाऱ्या वाढवणारा असून शिस्त देखील लावणारा आहे। मंगळाचा प्रभाव आत्मविश्वास वाढवणारा पण उतावळेपणा पण वाढणार आहे। त्यामुळे ह्या आठवड्यात शांत डोक्याने घेतलेले निर्णय मेष राशीच्या जातकांना फायदेकारक ठरू शकतात। नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडासा कामाचा ताण वाढवणारा असला तरी त्यामागे त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील। वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढू शकतात। तुमच्या कामाची दखल घेतली जाईल पण कौतुक उशिरा मिळेल, तेव्हा कौतुकाच्या अपेक्षेने कुठलेही काम करू नका। ऑफिसमधील वाद राजकारण ह्यापासून स्वतःला दूर ठेवा। नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शुभसंकेत मिळू शकतात। संयम व सातत्य ठेवल्यास पुढील काळात तुम्ही प्रगती निश्चितपणे करू शकाल। व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन दिशा घेऊन येणारा ठरू शकतो। जुन्या क्लायंटशी संबंध सुधारतील। अडकलेली रक्कम हळूहळू परत मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल। भागीदारी स्पष्ट संवाद गरजेचा असून नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जाणकारांचा सल्ला जरूर घ्या। आक्रमक निर्णय टाळा आणि स्थिर धोरण ठेवा। विद्यार्थी वर्गांसाठी हा आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा असून अभ्यासात मन भरकटण्याची शक्यता आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी वेळेचे काटेकोर नियोजन करावे। शिक्षक मार्गदर्शक यांचा सल्ला फायदेशीर ठरेल। शेवटच्या क्षणी आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील। नियमित अभ्यास करा, संयम ठेवा तर यश नक्की मिळेल। वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधात असलेल्या मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात नात्यांमध्ये संवाद फार महत्त्वाचा ठरणार आहे। वैवाहिक जीवनामध्ये गैरसमज टाळण्यासाठी शांत चर्चा गरजेची आहे। जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका। प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढेल। रागावर नियंत्रण ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल। ऐकणे हीच ह्या आठवड्याची गुरुकिल्ली आहे। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम फलदायक असून उत्पन्न येईल पण खर्चही वाढणार आहेत। अनावश्यक खर्च टाळा। गुंतवणुकीसाठी हा आठवडा फार अनुकूल नाही, तेव्हा कुठल्याही प्रकारची गुंतवणूक शक्यतो पुढे ढकललेली बरी। कर्ज व्यवहारात सावधगिरी बाळगा। कुठल्याही पेपरवर सही करताना वाचून नीट सही करा। पैसे कमावण्यापेक्षा पैसे बचत करण्यावर अधिक भर द्या। आरोग्यदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ऊर्जा असूनही थोडासा थकवा जाणवू शकतो। डोकेदुखी आम्लपित्त रक्तदाबाशी संबंधित त्रास संभवतो, त्याकडे दुर्लक्ष करू नका। झोपेची वेळ निश्चित ठेवा। गरम तिखट पदार्थ कमी खा। हलका व्यायाम करा व प्राणायाम करा, त्यामुळे तुम्हाला शारीरिक व मानसिक संतुलन ठेवण्यामध्ये यश मिळेल। मन शांत ठेवल्यास शरीरही चांगली साथ देईल। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9। शुभ रंग आहे लाल व केशरी। शुभवार आहे मंगळवार। शुभ दिनांक आहे 3 व 6 फेब्रुवारी व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी श्री हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा एक पाठ श्रद्धेने पठण करा आणि गूळ व हरभरा यांचे दान करा। हा उपाय केल्यास तुम्हाला मानसिक शांतता, कार्यात स्थिरता आणि अडथळे कमी होण्यास मदत होईल। वृषभ राशीसाठी हा आठवडा स्थिरता, विचारपूर्वक निर्णय आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार असून काही गोष्टी हळूहळू घडतील पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतील। संयम ठेवल्यास लाभ निश्चित आहे। या आठवड्यात शुक्र ग्रहाचा प्रभाव वृषभ राशीवर विशेष जाणवेल, कारण शुक्र हा तुमचा राशीस्वामी आहे। सूर्य बुधयोग बौद्धिक कामे, व्यवहार व चर्चेसाठी उत्तम लाभदायक ठरेल। चंद्राचा लाभभावातून प्रवास असल्यामुळे आर्थिक व सामाजिक लाभकारक घटना घडतील। शनीची स्थिर दृष्टी कामात शिस्त व जबाबदारी वाढवणारी ठरेल, त्यामुळे एकूणच हा आठवडा हळूहळू पण ठाम प्रगतीपथाकडे तुम्हाला घेऊन जाईल।
नोकरदार वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा विश्वास वाढवणारा असून वरिष्ठ तुमच्या कामाबाबत समाधानी राहतील. नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. ऑफिसमधील वाद शक्यतो टाळलेले बरे. पगारवाढ किंवा पदोन्नतीची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. शांत स्वभाव आणि सातत्य तुम्हाला नक्कीच 4 चौघांपेक्षा अधिक पुढे नेईल. व्यावसायिकांसाठी आठवडा नफा देणारा असून स्थिरता जाणवेल. ग्राहक वर्ग वाढवण्यावर विशेष भर द्या. जुने व्यवहार पुन्हा सुरू होतील. शेती, रिअल इस्टेट, सौंदर्य, अन्नधान्य व्यवसायात लाभ होईल. नवीन भागीदारी विचारपूर्वक करा. धोका कमी आणि शहाणपण जास्त ठेवणं आवश्यक आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य राहणं गरजेचं असून लेखन, गणित, कॉमर्स, कला या विषयात विशेष प्रगती साधाल. परीक्षेची तयारी योग्य मार्गावर जाईल. आळस टाळल्यास अपेक्षित यश मिळेल. नियमित सराव हीच तुमच्या यशाची ह्या आठवड्याची गुरुकिल्ली आहे. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये हा आठवडा सुखद अनुभव देणारा ठरेल. वैवाहिक जीवनात सामंजस्य वाढेल. जोडीदाराचा मानसिक आधार मिळेल. प्रेमसंबंधात विश्वास दृढ होईल. अविवाहितांसाठी नवीन ओळखीची शक्यता आहे. भावनांमध्ये स्थिरता येईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा वृषभ राशीच्या जातकांस संतुलित पण लाभदायक ठरणार आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून बचतीकडे लक्ष दिल्यास तुमचा फायदा नक्कीच होणार आहे. गुंतवणुकीसाठी मध्यम अनुकूल काळ आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा व आज केलेली बचत उद्या उपयोगी पडणार आहे हे मनी बिंबवा. आरोग्यदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा ठीकठाक राहणार असला तरी आळस आणि पचनाशी संबंधित त्रास संभवतो. वजन वाढण्याकडे विशेष लक्ष द्या. गोड पदार्थ कमी खा. चालणे, योगासने फायदेशीर ठरतील. पुरेशी झोप घ्या आणि शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढी हालचाल करणं हे तुमच्या ह्या आठवड्यासाठी आवश्यक असून ते फायदेकारक ठरणार आहे. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. शुभ रंग आहे पांढरा व हिरवा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 2 व 5 फेब्रुवारी. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी देवीची पंचोपचार पूजा करा आणि पांढऱ्या वस्तू जसे की दूध, तांदूळ, साखर इत्यादी यथाशक्ती दान करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. हा उपाय केल्यामुळे आर्थिक स्थिरता येईल. कौटुंबिक शांतता लाभेल आणि मनःशांती प्राप्त होईल. मिथुन रास हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांना बदल घडवणारा, निर्णयक्षम आणि प्रगतीकडे नेणारा ठरणार आहे. बुधग्रहाच्या प्रभावामुळे विचारशक्ती तीव्र राहील, ज्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतील. संवाद, लेखन, सादरीकरण, मार्केटिंग, व्यापार ह्या क्षेत्रातील मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल ठरणार आहे. या आठवड्यात बुध, सूर्य योग व चंद्रगतीचे अनुकूल स्थान मिथुन राशीला लाभदायक ठरेल. बुध ग्रह सबळ असल्यामुळे बुद्धी, संवाद व व्यवहार कौशल्य वाढणार आहे. सूर्य बुध योगामुळे मान सन्मान व पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. गुरुची शुभदृष्टी असल्यामुळे योग्य मार्गदर्शन व संधी प्राप्त होतील. त्यामुळे हा आठवडा एकंदरच निर्णय व प्रगती व यशाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन संधी व ओळख निर्माण करणारा ठरेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी किंवा प्रमोशनची शक्यता आहे. इंटरव्ह्यू, मीटिंग, प्रेझेंटेशन यशस्वी ठरतील. ट्रान्सफर अथवा बदलीची बातमी मिळू शकते. तुमचे बोलणे व काम दोन्ही तुमची ओळख वाढवण्यास मदत करतील. व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा गती आणि नफा देणारा असून नवीन ग्राहक मिळतील. डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, शिक्षण, लेखन, ट्रॅव्हल क्षेत्रात काम करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात विशेष लाभ होतील. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवहार लाभदायक ठरतील. बुद्धीचा योग्य वापर केल्यास मोठा नफा मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा बौद्धिक प्रगतीचा असून स्मरणशक्ती व समजदारी वाढणार आहे. स्पर्धा परीक्षा, भाषा, गणित, कॉम्प्युटर अभ्यासात यश मिळवून देईल. प्रोजेक्ट व प्रेझेंटेशनमध्ये चमकदार कामगिरी कराल. आळस टाकल्यास अपेक्षित यश देखील मिळेल. मन एकाग्र ठेवल्यास मोठे यश, कीर्ती, संपदा प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम व दाम्पत्य जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढणार असून जोडीदारासोबत संवाद वाढेल. गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंध दृढ होतील आणि अविवाहितांसाठी एखादा चांगला विवाह प्रस्ताव या आठवड्यात येऊ शकतो. संवाद वाढवा, त्यामुळे तुमचं नातं अधिक दृढ होईल. आर्थिकदृष्ट्या हळूहळू स्थिती सुधारणारी असून नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील. व्यवहारातून लाभ होईल. गुंतवणूक विचारपूर्वक केलेली बरी. त्याबाबतीत जाणकारांचा सल्ला जरूर घ्या. तुम्ही किती कमावलात ह्यापेक्षा त्यातलं बचत किती केलं ह्यावर
लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला उत्तम लाभ होतील. हिशेब ठेवल्यास धनवृद्धी निश्चित होईल. आरोग्यदृष्ट्या मिथुन राशीच्या जातकांना मानसिक थकवा व झोपेचा अभाव या आठवड्यात जाणवू शकतो. डोकेदुखी, डोळ्यांचा ताण संभवतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मोबाईल व स्क्रीन टाईम कमी करा. ध्यान, प्राणायाम तुम्हाला फायदेकारक ठरेल. भरपूर पाणी प्या आणि मन शांत ठेवल्यास शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 9. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 3 व 6 फेब्रुवारी. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी गणपतीची षोडशोपचार पूजा करा आणि हिरव्या मुगाचे यथाशक्ती दान करा आणि ओम बुम बुधाय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. त्यामुळे तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होईल, करिअर प्रगतीपथावर जाईल आणि मानसिक शांती लाभेल. कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा भावनिक समतोल, अंतर्मुख विचार आणि स्थिर प्रगतीचा असून चंद्राच्या गतीमुळे मन थोडेसे संवेदनशील राहील. पण गुरु व शुक्राच्या शुभ प्रभावामुळे योग्य निर्णय व सकारात्मक परिणाम मिळतील. संयम आणि शहाणपणाने पावले टाकल्यास आठवडा यशस्वी ठरेल. चंद्र, गुरु प्रभाव व शुक्र अनुकूल स्थितीत असल्यामुळे कर्क राशीमध्ये ह्या आठवड्यात विशेष लाभ मिळतील. चंद्राची शुभगती मानसिक स्पष्टता निर्माण करेल. गुरुची दृष्टी योग्य सल्ला व संरक्षण घेण्यास मदत करेल. शुक्र प्रभावामुळे कौटुंबिक व प्रेमसंबंधामध्ये मधुरता येईल. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास तुमचे ग्रह तुम्हाला नक्कीच साथ देतील. नोकरी स्थिरता व विश्वासार्हता वाढणार असून वरिष्ठ तुमच्यावर अनेक प्रकारची जबाबदारीची कामे सोपवतील. जबाबदारी वाढल्यामुळे तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणा, सेवा, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात प्रगती तुम्ही प्राप्त करू शकाल. नवीन ऑफर येऊ शकतात, पण निर्णय घेताना कुठली घाई करू नका. हळूहळू पण निश्चित प्रगतीपथाकडे चला. व्यावसायिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये तुम्हाला संयम आवश्यक असून जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. कौटुंबिक व्यवसायात लाभ मिळेल. जमीन, घर, दूध, अन्नधान्य, वस्त्र व्यवसायामध्ये विशेष लाभ उठवू शकाल. मोठी गुंतवणूक मात्र ह्या आठवड्यात टाळलेली बरी. विश्वासावर तुमचा व्यवसाय ह्या आठवड्यात वृद्धिंगत होणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी एकाग्रतेमध्ये वाढ करण्याची गरज असून कला, मानसशास्त्र, वैद्यकीय, इतिहास इत्यादी विषयामध्ये अनुकूल परिणाम प्राप्त करू शकाल. परीक्षेचा ताण जाणवेल, पण निकाल चांगला लागेल. आईची किंवा गुरुजनांचा सल्ला तुम्हाला योग्य वेळी उपयोगी पडेल. भावनांऐवजी शिस्तीला महत्त्व द्या. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये, नात्यांमध्ये भावनिक जवळीक वाढणार असून जोडीदाराचा आधार मिळेल. कुटुंबात आनंददायी वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधात समजूतदारपणा आवश्यक असून जुन्या गैरसमजांवर संवादाने तोडगा काढणे आवश्यक आहे. मन मोकळं ठेवा, त्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित राहणार असून घरगुती खर्च वाढणार नाही, त्याची योग्य ती काळजी घ्या. बचत करण्याच्या संधी सोडू नका. स्थावर मालमत्तेशी संबंधित ह्या आठवड्यात लाभ होऊ शकतो. उधारी देणे टाळा आणि धैर्य ठेवल्यास आर्थिक सुरक्षितता प्राप्त करू शकाल. आरोग्यदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये भावनिक ताण येणार नाही, याची योग्य ती काळजी घ्या. पोटाचे विकार, आम्लपित्त आदी संदर्भात तुम्हाला या आठवड्यात त्रास होऊ शकतो. झोप व आहाराकडे विशेष लक्ष द्या. थंड पदार्थ कमी करा. ध्यान व प्राणायाम याचा योग्य तो वापर करा. त्यामुळे मन शांत असलं तरी शरीरही तुम्हाला साथ देईल. या आठवड्यासाठी कर्क राशीला शुभ अंक आहेत 2 व 7. शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 2 व 5 फेब्रुवारी. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी शिवलिंगावर 1 तांब्यावर दूध व 1 तांब्यावर पाणी अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करा. आई समान वृद्ध महिलेला वस्त्र दान करा. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल, कौटुंबिक सुखाची प्राप्त होईल आणि आरोग्यात चांगल्या सुधारणा होतील. सिंह रास
हा आठवडा सिंह राशीसाठी नेतृत्व, आत्मविश्वास आणि निर्णायक बदलांचा असून सूर्याच्या प्रभावामुळे तुमची तेजस्वी ऊर्जा वाढणार आहे. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास प्रतिष्ठा, यश व मान सन्मान ह्या आठवड्यात भरपूर प्रमाणात प्राप्त होईल. या आठवड्यातील भारतीय विशेषतः पारंपरिक ग्रहयोग, सूर्य बुध प्रभाव, मंगळाची ऊर्जा सिंह राशीस पोषक ठरेल. सूर्य बलवान असल्यामुळे आत्मविश्वास व नेतृत्व गुण वाढणार असून बुधयोगामुळे निर्णय क्षमता व संवाद शक्ती वाढेल. मंगळाच्या प्रभावामुळे धाडस व कृतिशीलता वाढणार आहे. अहंकार टाळल्यास ग्रह उत्तम फलप्राप्ती करून देतील. नोकरीच्या दृष्टीने प्रगतीची दारे उघडणारा हा आठवडा असून वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा घडेल. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळेल. प्रशासकीय, सरकारी, सुरक्षा, व्यवस्थापन क्षेत्रात लाभ होईल. पदोन्नतीबाबत सकारात्मक संकेत मिळतील. नेतृत्व स्वीकारा, पण सहकाऱ्यांना आपल्यासोबत ठेवा. व्यवसाय व व्यापाराच्या दृष्टीने ह्या आठवड्यामध्ये धाडसी निर्णय यश देणारे ठरणार आहेत. विस्ताराची योजना यशस्वी होईल. सरकारी कामे व परवाने मार्गी लागतील. सोनं, रिअल इस्टेट, वाहन व्यवसायात लाभ होईल. भागीदारीत स्पष्टता ठेवणं आवश्यक असून नाव व प्रतिष्ठा वाढीस लागेल. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा स्पर्धात्मक यशाचा असून परीक्षेत आत्मविश्वास वाढणाऱ्या घटना घडतील. नेतृत्व गुण विकसित होईल. क्रीडा, व्यवस्थापन, राजकारण विषय तुम्हाला अनुकूल ठरतील. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. आळस टाळा आणि मेहनतीला प्राधान्य द्या. वैवाहिक जीवनामध्ये नात्यामध्ये उत्साह व आकर्षण वाढणार असून जोडीदाराशी सुसंवाद साधाल. प्रेमसंबंधात नवीन ऊर्जा निर्माण होईल. अहंकारामुळे मात्र एकमेकामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या. संवाद ठेवल्यास संबंध चांगले सुधारतील. प्रेमात मृदुता येईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा भक्कम होत जाणारी अर्थव्यवस्था निर्माण करणारा असून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. मानधन, बोनस, लाभ ह्यामध्ये वृद्धी होईल. खर्च नियंत्रणात ठेवल्यास आणि जोखीम असलेली गुंतवणूक विचारपूर्वक केल्यास या आठवड्यामध्ये आर्थिक निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरतील. आरोग्यदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना उष्णतेशी संबंधित विकारांमुळे त्रस्त व्हाल. डोकेदुखी, रक्तदाब ह्या संदर्भात त्रास होतील. मसालेदार पदार्थ कमी करा. सूर्यनमस्कार आणि योग व प्राणायाम ह्याचा रोज अवलंब करा आणि ऊर्जा संतुलित ठेवण्याचे नियोजन करा. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे केशरी व सोनेरी. शुभवार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 1 व 6 फेब्रुवारी. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी एक कलश तांब्यामध्ये पाणी घ्या आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणत सूर्याला अर्घ्य द्या आणि गहू आणि गूळ दान करा. त्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. करिअरमध्ये यश प्राप्ती होईल आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा विवेक, शिस्त आणि सूक्ष्म निर्णयांचा असून बुधग्रहाच्या प्रभावामुळे विचारशक्ती तीव्र राहील. योग्य नियोजन केल्यास अडथळे दूर होतील आणि अपेक्षित यश प्राप्त करू शकाल. या आठवड्यात बुधगुरु प्रभाव आणि चंद्राची अनुकूल गती कन्या राशीला लाभदायक ठरणार आहे. बुध बलवान असून बुद्धिमत्ता व संवाद कौशल्य वाढवणारा ठरेल. गुरुची दृष्टी मार्गदर्शन व स्थिरता निर्माण करेल. चंद्राचा प्रभाव भावनिक समतोल राखण्यात यशस्वीता मिळवून देईल. घाई टाळल्यास ग्रह उत्तम साथ देतील. नोकरी स्थिर प्रगतीचा आठवडा असून कार्यालयीन कामात अचूकता ठेवा. लेखन, शिक्षण, IT, वैद्यकीय क्षेत्रात विशेष लाभ मिळतील. वरिष्ठांचा विश्वास वाढणार असून नोकरी बदलासाठी योग्य नियोजन करा. तपशिलांकडे विशेष लक्ष ठेवा. व्यावसायिकदृष्ट्या नियोजन यशस्वी ठरणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. सेवा क्षेत्र, औषध, सल्ला व्यवसाय लाभदायक ठरणार आहे. नवीन करार करताना अटी व नियम नीट तपासा. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. लहान पावले मोठा फायदा तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा असून अभ्यासात सातत्य ठेवा. स्पर्धा परीक्षेसाठी हाच योग्य काळ असून गणित, विज्ञान व लेखाशास्त्र ह्या विषयामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूलता लाभेल. मोबाईल, सोशल मीडिया ह्याचा योग्य तो वापर करा. शिस्तच यशाची गुरुकुल्ली ठरणार आहे. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये नात्यांमध्ये समजूतदारपणा आवश्यक असून संवादातून गैरसमज दूर होतील. जोडीदाराच्या भावनांकडे विशेष लक्ष द्या. प्रेमसंबंधात स्थिरता येईल. किरकोळ वाद टाळा. टीका कमी व प्रेम जास्त करा.
आर्थिकदृष्ट्या हा आठवडा हिशेब तपासण्याची गरज असून बचत वाढणार आहे. ताळमेळ नीट ठेवावा लागेल. जुनी थकबाकी ह्या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्यावर विशेष भर द्या. शिस्तबद्ध आर्थिक नियोजन करा. आरोग्यदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मध्यम ते उत्तम आरोग्य राहणार असून पचन संस्थेसंबंधात त्रास संभवतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारात शक्यतो ताजे अन्नपदार्थ घ्या. चालणे व प्राणायाम रोज करा. मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 6. शुभ रंग आहे हिरवा व फिकट निळा. शुभ वार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 3 व 5 फेब्रुवारी. व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. शक्य असेल ते हे हिरवी डाळ किंवा हिरव्या भाज्यांचे यथायोग्य दान करा. ह्या उपायामुळे तुमच्या बुद्धीमध्ये स्पष्टता येईल, करिअरमध्ये स्थिरता येईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तूळ रास हा आठवडा तूळ राशीसाठी समतोल, नाती आणि निर्णायक बदलांचा आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे सौंदर्य, कला, नातेसंबंध आणि व्यवहारात सौम्यता राहील. मात्र निर्णय घेताना भावनांपेक्षा विवेक वापरणे आवश्यक आहे. शुक्र बलवान असून प्रेम, सौख्य व आकर्षण वाढवणारा आहे. बुधाची उत्तम साथ लाभल्यामुळे संवाद कौशल्यामध्ये तुम्ही प्रभावी असे वक्ते ठराल. चंद्र संक्रमणामुळे भावनिक चढउतार होईल. ह्या आठवड्यामध्ये तुम्ही विवेकाचा बॅलन्स राखलात तर ग्रह अनुकूल फलप्राप्ती करून देतील. नोकरीच्या दृष्टीने ह्या आठवड्यामध्ये नवीन संधीचे संकेत आहेत. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढणार असल्या तरी कायदा, कला, मीडिया व डिझाईन क्षेत्रातील जातकांना विशेष लाभ मिळतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. नोकरी बदलाचा विचार असल्यास योग्य आठवडा आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि वरिष्ठांचा सल्ला जरूर ऐका. व्यवसायात भागीदारीवर विशेष भर द्या. नव्या करारातून लाभ होईल. सौंदर्य, फॅशन, सल्ला, सेवा क्षेत्र चांगले लाभदायक परिणाम प्राप्त करून देईल. गुंतवणुकीपूर्वी कागदपत्रांची योग्य छाननी करा. भावनिक निर्णय टाळा आणि तोल साधूनच पुढे जा. म्हणजे स्वतःचे निर्णय बॅलन्स ठेवण्यामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सर्जनशीलतेचा काळ असून कला, लेखन, डिझाईनमध्ये योग्य प्रगती साधाल. स्पर्धा परीक्षेत आत्मविश्वास वाढेल. वेळेचे योग्य नियोजन आवश्यक असून आत्मविश्वास हाच तुमच्या यशाचा विशेष मंत्र ठरणार आहे. प्रेम, वैवाहिक जीवन व कौटुंबिक जीवनामध्ये नातेसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदाराशी जवळीक साधाल. अविवाहितांसाठी नवीन ओळखी निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण शांततेचे राहील. छोट्या गोष्टींवरून शक्यतो वादविवाद टाळा. संवादाने सर्व प्रश्न सुटतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित असून उत्पन्न स्थिर राहील. खर्च सौंदर्य किंवा घरावर करण्याची शक्यता आहे. लक्झरियस वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे. बचतीकडे दुर्लक्ष करू नका. गरज आणि आवश्यकता ह्याचा योग्य तो साकल्याने विचार करून त्याप्रमाणेच खरेदीकडे लक्ष द्या. आरोग्यदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा असून मानसिक ताण जाणवू शकतो. योग व ध्यान ह्याचा उपयुक्त वापर करा. झोपेची योग्य ती काळजी घ्या. मन शांत ठेवल्यास शरीर देखील निरोगी राहण्यास मदत होईल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. शुभ रंग आहे गुलाबी व पांढरा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 2 व 6 फेब्रुवारी. व तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी श्री महालक्ष्मीची पंचोपचार पूजा करा आणि ओम शुक्राय नमः या मंत्राचा 16 वेळेला जप करा. व पांढऱ्या वस्तू जसे की दूध, साखर, तांदूळ इत्यादीचे यथाशक्ती दान करा. यामुळे प्रेमात स्थिरता येईल, आर्थिक समृद्धी येईल आणि मानसिक शांती लाभेल. वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा अंतर्मुख होऊन योग्य निर्णय घेण्याचा आहे. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. या आठवड्यामध्ये चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक व धनुराशीतून होणार असून चंद्र शनी दृष्टियोगामुळे मानसिक गंभीरता वाढेल. मंगळाचा प्रभाव साहस वाढवणारा आहे. मात्र उतावळेपणा टाळणं आवश्यक आहे. गुरुचा शुभदृष्टी आर्थिक व कौटुंबिक बाबतीत आधार देणारी ठरेल. हा काळ संयम, रणनीती आणि आत्मनियंत्रणाचा आहे.
नोकरीत असलेल्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदारी वाढवणारा असून वरिष्ठांकडून अपेक्षा निर्माण होतील. गुप्त शत्रू व ऑफिस पॉलिटिक्सपासून स्वतःला दूर ठेवा. नवीन कामाची संधी मिळू शकते, पण कुठल्याही प्रकारची घाई करू नका. शांतपणे व पुराव्यासह काम केल्यास सगळेच तुमचं कौतुक करतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा मिश्र फलदायक असून जुने अडकलेले व्यवहार हळूहळू मार्गी लागतील. भागीदारी व्यवहारात स्पष्टता ठेवा. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. जोखीम असलेले निर्णय ह्या आठवड्यात शक्यतो पुढे ढकललेले बरे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा असून मन विचलित होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी सरावावर विशेष भर द्या. संशोधन, गूढ विषय, सायन्स, मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ मिळतील. रोज ठराविक वेळ अभ्यास केल्यास मोठी प्रगती साधू शकाल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये ह्या आठवड्यात भावनांचा अतिरेक टाळणं फार गरजेचे आहे. जोडीदाराशी संवादात स्पष्टता ठेवा. संशय आणि गैरसमज ह्यापासून दूर राहा. अविवाहितांना जुन्या ओळखीतून नवीन भावना उमलू शकतात. विश्वास आणि संयम ठेवल्यास नात्यात नक्कीच गोडवा निर्माण होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा सावधगिरीचा असून खर्चावर नियंत्रण ठेवा. अचानक खर्च उद्भवू शकतात, तेव्हा त्याचे योग्य ते नियोजन करा. जुनी येणी ह्या आठवड्यात वसूल होऊ शकतात, मात्र त्याकरता तगादा लावणं गरजेचं आहे. बचतीकडे लक्ष दिल्यास आर्थिक स्थिरता येईल. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना मानसिक ताण, डोकेदुखी व रक्तदाबाशी संबंधित त्रास या आठवड्यात होऊ शकतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. योग, प्राणायाम ह्याचा नित्य वापर करा. भावनिक आरोग्य जपणे ह्या आठवड्यात महत्त्वाचे ठरणार असून वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 9. शुभ रंग आहे गडद लाल व मरून. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 3 व 6 फेब्रुवारी. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी हनुमान चालिसाचा एक पाठ हनुमान मंदिरात जाऊन करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 जप करा. गरजूंना लाल रंगाची डाळ व लाल रंगाचे वस्त्र यथाशक्ती दान करा. त्यामुळे मानसिक स्थिरता येईल. साहस व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळेल. धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये गुरुग्रह शुभस्थितीत असून चंद्राचे गोचर लाभस्थानातून होत असल्यामुळे गुरुचंद्र योगाचा सौम्य प्रभाव जाणवेल. बुधग्रह वाणीस्थानात सक्रिय असल्यामुळे विचार स्पष्ट होतील, परंतु मंगळाच्या दृष्टीमुळे घाईघाईने निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढणार नाही, ह्याकडे विशेष लक्ष द्या. शनीचा प्रभाव कर्मक्षेत्रात संयमाची परीक्षा घेईल, त्यामुळे शांतपणे व नियोजनपूर्वक वाटचाल केल्यास उत्तम फलप्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार असून वरिष्ठांकडून तुमच्या अपेक्षा वाढणार आहेत, पण तुमची कार्यक्षमता सिद्ध करण्याची तुम्हाला प्रत्येक संधी मिळेल. नवीन प्रोजेक्ट, बदली किंवा जबाबदारीचे काम मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी वाद टाळा. संयम ठेवल्यास आठवड्याच्या शेवटी समाधानकारक परिणाम मिळतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावध पण फलदायक ठरणार असून जुन्या ग्राहकांकडून लाभ होतील. तसेच अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची गरज असून स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. मोबाईल, सोशल मीडिया ह्यापासून थोडे दूर अंतर ठेवल्यास यशाची शक्यता वाढणार आहे. गुरुकृपा लाभदायक ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील तणाव कमी होईल. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिक स्पष्टतेचा आहे. जुन्या गैरसमजांवर चर्चा करून नातं अधिक दृढ करता येईल. अविवाहितांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा असून उत्पन्न स्थिर राहणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाहन, घर व किंवा मोठी खरेदी पुढे ढकललेली बरी. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळात उत्तम लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना पचनसंस्था, गुडघेदुखी किंवा कंबरदुखी याकडे विशेष लक्ष द्या. वेळेवर जेवण घ्या, पुरेशी झोप घ्या आणि हलका व्यायाम करा. त्यामुळे मानसिक तणाव टाळण्यापासून
तुम्ही यशस्वी व्हाल. ध्यान आणि जप व प्राणायाम उपयुक्त ठरल्यामुळे मानसिक व शारीरिक लाभ होतील. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व जांभळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 2 व 5 फेब्रुवारी. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी पिवळ्या फुलांनी श्री गुरुची पूजा करा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र 121 वेळेला जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान करा. हा उपाय केल्यामुळे भाग्यवृद्धी होईल, मानसिक शांती लाभेल आणि निर्णय क्षमता वाढण्यास मदत होईल. मकर राशीचे जातक अत्यंत कष्टाळू, शिस्तप्रिय, जबाबदार आणि व्यावहारिक असतात. एकदा एखादी गोष्ट करायचं ठरवलं की ते साध्य केल्याशिवाय ते थांबत नाहीत. शब्दांपेक्षा कृतीला विशेष महत्त्व देतात आणि त्याच्यावरच आपला विश्वास ठेवतात. ही त्यांची खासियत आहे. करिअरच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये नोकरीत स्थिरता येण्याचे संकेत आहेत. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात हळूहळू पण ठोस प्रगती येईल. सरकारी व्यवस्थापन, बांधकाम, अकाउंट क्षेत्रातील मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात विशेष लाभ संभवतात. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहणार असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असून कर्ज व्यवहारात सावधगिरी बाळगा. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये नात्यामध्ये गांभीर्य व स्थिरता येईल. अविवाहितांसाठी विवाह योग संभवतात. जोडीदाराशी संवाद वाढवणं गरजेचं असून राग व अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा. कौटुंबिक जीवनामध्ये घरातील जबाबदाऱ्या वाढणार असून वडीलधाऱ्या व्यक्तींचे योग्य मार्गदर्शन लाभेल. कौटुंबिक वाद शांततेने सोडवणं आवश्यक आहे. आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये हाडं, गुडघेदुखी व पाठदुखी याकडे विशेष लक्ष द्या. नियमित व्यायाम करा. झोप व आहार संतुलित ठेवा. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे काळा, निळा व करडा. शुभवार आहे शनिवार व शुभ दिनांक आहे 4 व 7 फेब्रुवारी. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी शनी महाराजांचे दर्शन घ्या आणि त्यांची पंचोपचार पूजा करा आणि यथाशक्ती काळ्या तिळाचे दान करा आणि ओम शम शनैश्वराय नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा व वृद्ध व गरजू लोकांची सेवा करा. त्याच्यामुळे संयम, शिस्त आणि सातत्य ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि नक्कीच सर्वांपेक्षा अधिक चांगली प्रगती ह्या आठवड्यात तुम्ही साधू शकाल. कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा आत्मपरीक्षण, नवे निर्णय आणि अंतर्गत परिवर्तनाचा ठरणार असून काही गोष्टी हळूहळू पण पुढे घडणार आहेत, पण त्यामागे दीर्घकालीन फायदे दडलेले असतील. कुंभ राशीच्या जातकांना तुमचा राशीस्वामी शनी असल्याने कर्म, जबाबदारी आणि संयम यांची परीक्षा घेण्यात येईल. योग्य मार्गाने चालणाऱ्यांना शनी संरक्षण देतील. सूर्य बुध युतीमुळे बुधादित्य योग द्वादश भावात. हा योग खर्च, परदेशी संपर्क, ध्यान व गूढ विषयांकडे तुमचा कल वाढवणारा ठरेल. गुप्त शत्रूंवर विजय मिळवण्याची तुमची क्षमता वाढेल. चंद्राच्या भ्रमणामुळे या काळात कामाच्या ठिकाणी मनस्थिती बदलत राहील, पण योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवणं गरजेचं आहे. एकूणच ग्रहस्थिती हा आठवडा तुमची आत्मशक्ती वाढवणारा आहे. नोकरी व सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढणार असून प्रमोशन किंवा बदल लगेच दिसणार नाही, पण पाया मजबूत होईल. सरकारी व तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा अनुकूल ठरणार असून ऑफिसमधील राजकारणापासून स्वतः दूर राहा. शांतपणे व सातत्याने काम करणाऱ्यांना शनी उत्तम फलदायक ठरणार आहे. व्यवसायामध्ये संथ गती, पण नुकसान होणार नाही. जुन्या क्लायंटशी पुन्हा संपर्क साधाल. भागीदारी व्यवहारात सावधगिरी आवश्यक असून नवीन गुंतवणूक टाळलेली बरी. ऑनलाईन टेक्निकल सल्लागार व्यवसायासाठी हा उत्तम असा शुभ काळ ठरणार आहे. हा आठवडा नवीन सुरुवातपेक्षा आढावा घेण्याचा आहे. विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवण्याची गरज असून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जुना अभ्यास पुन्हा पाहावा लागेल. रिसर्च, विज्ञान, गूढविद्या, IT विषयांसाठी विशेष चांगला काळ असणार आहे. मानसिक थकवा जाणवू शकतो, तेव्हा ध्यान करा. या आठवड्यामध्ये मेहनत दिसणार नाही, पण पुढील यशाची बीजे या आठवड्यात तुम्ही रोवू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराशी संवाद कमी होणार नाही, यावर विशेष भर द्या. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोला. जुन्या आठवणी किंवा भावनिक विषय पुढे येऊ शकतात.
अविवाहितांसाठी ओळखी होण्याची शक्यता आहे, पण निर्णय घेताना कुठलीही घाई करू नका. नात्यात स्थिरता हवी असेल तर संयम सर्वात मोठा उपाय ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या खर्च वाढणार असून अचानक खर्च जसे की आरोग्य, प्रवास, दुरुस्ती संदर्भात या आठवड्यात होऊ शकतात. अडकलेले पैसे हळूहळू मिळतील. कर्ज किंवा उधारी टाळावी. आर्थिक शिस्त ठेवल्यास आठवड्याच्या शेवटी दिलासा मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये झोपेचा त्रास व मानसिक थकवा येऊ शकतो. डोकेदुखी व डोळ्यांवर थोडासा ताण वाढू शकतो. पाणी भरपूर प्या. ध्यान, प्राणायाम व हलका आहार घ्या. त्यामुळे मन शांत राहील आणि शरीरही उत्तम साथ देईल. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 7. शुभ रंग आहे निळा आणि आकाशी व जांभळा. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 3 फेब्रुवारी. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, काळ्या तिळाचे किंवा काळ्या उडदाचे यथाशक्ती दान करा आणि ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा येत्या शनिवारी 108 वेळेला जप करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. ह्या उपायामुळे मानसिक स्थिरता येईल. अडथळ्यांवर विजय मिळवण्याची शक्ती प्राप्त होईल. मीन राशीच्या जातकांना हा आठवडा आत्मचिंतन, अंतर्मुखता आणि योग्य निर्णयाचा ठरणार आहे. भावनिक पातळीवर स्थिरता येईल, मात्र व्यावहारिक बाबतीत शहाणपणाने पावले टाकणे आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये चंद्राचा गोचर मीन राशीचा लग्न व कर्मस्थानावरून होणार असून गुरुग्रह अनुकूल दृष्टी देत असल्याने धर्म, अध्यात्म व मार्गदर्शन यामध्ये विशेष प्रगती साधाल. शनीचा प्रभाव खर्च व जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन फायद्याचा ठरेल. बुध सूर्य संयोग निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ करतील. एकूणच हा आठवडा संयम, विवेक व श्रद्धा ह्या त्रिसूत्रीवर आधारित आहे. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना हळूहळू प्रगतीपथाकडे नेणारा ठरेल. वरिष्ठांकडून अपेक्षित मान्यता मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो, तेव्हा तुमचा संयम शक्ती वाढवा. कामात बारकाई आवश्यक असून छोट्या चुका मोठ्या ठरू शकतात. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, मात्र घाबरून जाऊ नका, ती पुढे फायदेकारक ठरेल. सरकारी किंवा शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ संभवतो. व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन कल्पनांचा असून जुना अडकलेला व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. भागीदारीत पारदर्शकता ठेवा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. ऑनलाईन कन्सल्टन्सी, आध्यात्मिक किंवा कला क्षेत्राशी संबंधित व्यवसायात मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. शक्यतो मोठी गुंतवणूक टाळा आणि सध्या ते नियोजन मजबूत करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा कस लावणारा असून अभ्यासात मन लागत नसल्यास ध्यान व मंत्रजप उपयुक्त ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. कला, संगीत, मानसशास्त्र, आध्यात्मिक विषयातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ संभवतो. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश तुमचेच आहे. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराच्या भावनिक गरजा समजून घेणे आवश्यक आहे. संवादाचा अभाव गैरसमज निर्माण करणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. प्रेमसंबंधामध्ये जुन्या आठवणी किंवा भूतकाळातील व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवा. कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. संयम ठेवल्यास नातेसंबंध अधिक चांगले होतील. आर्थिकदृष्ट्या ह्या आठवड्यामध्ये उत्पन्न स्थिर राहणार असून खर्च वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक, सामाजिक किंवा कौटुंबिक कारणासाठी खर्च होईल. जुने येणे मिळण्याची शक्यता कमी, पण प्रयत्न सुरू ठेवल्यास नक्कीच त्यात यश मिळेल. बचतीवर विशेष भर द्या. उधारी देणं टाळा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मानसिक थकवा, झोपेचा अभाव जाणवू शकतो. पाय, डोळे किंवा पचनाशी संबंधित त्रास संभवतो. पाणी भरपूर प्या आणि साखरेवर भर कमी ठेवा. ध्यान, प्राणायाम आणि हलका आहार तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे हलका व पिवळा व समुद्री निळा. मीन राशीसाठी शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 2 व 5 फेब्रुवारी. व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी हिरवे वस्त्र परिधान करा आणि ओम गुरवे नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. गरजू विद्यार्थ्यांना व ब्राह्मणांना पिवळे धान्य, फळे दान करा. यामुळे गुरुग्रह बळकट होऊन निर्णयशक्ती, मानसिक शक्ती व आर्थिक स्थिरता मिळवण्यामध्ये तुम्हाला यश, कीर्ती, संपदा प्राप्त करून देईल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक
1 ते 7 फेब्रुवारी 2026 या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपली कुठली रास आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा असेच आमच्या चॅनेलशी जोडलेला राहा. चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.